अवतारांपैकी आठ अवतारांची कृष्ण लीला आठ अवतारांची कृष्ण लीला सादर करत आहोत नटखट गवळण नटखट शृंगारी गवळण पेंड्या सुधा मावशीची तुहाची कॉमेडी सादर करत आहोत नटखट गवळण
शुभम प्रकाश चव्हाण यांच्याकडून आता जे गाणं झालं गवळणीचं, या गाण्यासाठी 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचं असं म्हणणं आहे की शाहीर सिद्धेश मेस्त्री हे गाणं पुन्हा एकदा सादर करावं. काळच म्हणतात once more. हॅलो आपण बरोबर मोत्री बाजार जायचं का गं? पण मोत्री बाजार जायचं असं तुला माहिती का गं? अगं मला तर मुलीच नाही माहित बघ. पण आपल्या शेजारी शिला मावली ना, तिला म्हणजे रस्ता माहित आहे. तिला हाक मार बघ. मी नाही दूध मार बघ. अगं थांबा थांबा थांबा. अगं त्या वरच्यातला वाजव ना, मी हाक मारते बघ. तिथं माझं इथं घट्ट आहे बघ. नातं म्हणते मी. बरं बरं ठीक आहे, हाक मार तिला. मावशी, अगं ये मावशी. पुणे ना अगं मावशी, बाजारात जायचं लवकर आहे बघ. अगं तिथे यायलाच हवं का? हा, मावशी. अगं घरात माझा म्हातारा नवरा, त्यात थोडं सोडलं ना माझं बाळ, त्यात थोडं दूध पाजते आणि येते आम्ही. हक तुम्ही मारीला या म्हाताऱ्या मावशीला, हक तुम्ही मारीला या म्हाताऱ्या मावशीला. तुम्ही मारीला या म्हाताऱ्या मावशीला,
हिरा. अगं तारा, का बरं हाक मारली? गे मावशी आणि थोडी थोडी मिळत बकरीच्या बाजारात निघाला होत बघ. अगं मारलंय कुठे? गे मावशी ते रस्ता आम्हाला माहित आहे पण तुला मारला बघ. अगं मथुरे बाजारात निघालच खरं. घेतलं काय नेसलं काय सर्व सांगितलं पाहिजे का? गे मावशी सांगलंच पाहिजे. अगं हो, मग आपल्या मालाची विक्री कशी होणार? ठीक आहे ऐकतं. गे मावशी विकले घेतलंय पातळ परपरीत पातळ पटपरीत दूध. अगं ते कसं काय? गे मावशी माझी म्हैस पाण्यात बसली की पातळ दूध देते आणि चिखलात बसली की परपरीत दूध देते बघ. हो ऐकलं. अगं ह्या महिन्याची म्हैस पाण्यात बसली की पातळ दूध देते आणि चिखलात बसली की परपरीत दूध देते. तिच्या दुधात पाण्यात हे कोणाला सांगत नाही. बरं इथं जाऊ दे. तू काय घेतलंस बाजारात जायला? मावशी आता ह्या महिन्याला लाजायला काय झालंय? अगं काय घेतलंस ते विचारते. मावशी बघितला खवा. अगं काय? मावशी मी बघितला खवा. ज्याला कोणाला हवा ते निघ्या बेले. तुमच्या काय जिभेला हात नाही असं चार चौकात सांगतात काय उपयोग? काय म्हणते? मग पटकन सांगायचं असं थांबून कशाला सांगते? सर माग. आता तू काय घेतलंस? बाई जरा सावकाशी मुडशील बिडशील. बरं काय घेतलंस? आता मावशी विकले घेतलं ही. बाई सावकाशी बाई, नाही तर पातळ तुझं दही. बरं जा माग. आता तू काय घेतलंस? बरं तू काय घेतलंस बाजारात जायला? मावशी मी अगं काय तुझी इथं मम्मी आली? मी. अगं काय घेतलंस ते विचारते. घे अगं बाय तुझ्या गाडीचा घे टाका मी सांग पटकन. तू अगं जल्ला हा तुझं नेहमीच आहे. मला माहितीये तू काय घेतलंयस. तूप घेतलंयस ना. मग एवढं जर तूप सांगायला तू करायची गरज काय? तर मग अगं आता ठीक आहे तर मग चल बाजारी. अगे मावशी तुला म्हाताऱ्या पोरीला विचारलं पण तू काय घेतलं काय सांगितलं नाहीस बघ. अगं माझ्या म्हातारी मावशीचं काय? तरी तू एवढा आग्रह करतेस म्हणून सांगते. अगं बाजारात जायला ना. अगं रताळी घेतलीत बघ रताळी. हो. अगे मावशी ती लावली तू कुठे? अगं म्हणजे तू माझी रताळीची बाग बघितली नाही? अगं नाही सांग. नाही काल माझ्या घरी आली होतीस ना. हो आली होती ना. मग माझ्या घरी काय माझ्या भावाला वगैरे ते आली? नाही सांग आता. तर जराशी पुढे ये. ते कुठे लावले? अगं तुला इथून रताळी दिसायची नाही जरा अजून पुढे. पुढे हे बघ बांधाच्या या कोपऱ्यापासून बांधाच्या त्या कोपऱ्यापर्यंत इकडे सगळी रताळीच आहे. ती घेऊन चालले. ते जाऊ दे. ही मथुरीची वाट अवघड घाट छोटस गाणं घे ना गं. अगं मला कुठून येते गाणं? तूच घे मी मागणं धरते. अगं मस्ताडे गाणं म्हणते मागणं धरते. गाणं गाणं. जाऊया मिळून बाजाराला मथुरेच्या या नगराला. जाऊया मिळून बाजाराला मथुरेच्या या नगराला. सुटला वारा या वाटेला सुटला वारा या वाटेला. गेला साज सुंदर मिळून जाऊ मथुरेच्या नगराला. गेला साज सुंदर मिळून जाऊ मथुरेच्या नगराला.
घेऊन बाजाराला मथुरेच्या वानराला जाऊया घेऊन बाजाराला मथुरेच्या वानराला नवारा या वाटेला केला साज सुंदर मिळून जाऊ मथुरेच्या वानराला केला साज सुंदर मिळून जाऊ मथुरेच्या वानराला
त्यांच्या अरेच नमा 1660 गोपिका थाटमाट करून वधूच्या बाजू चालले त्यांना टिंबेची काढणे अटकाण्याची कामगिरी सावंगी माठ चढूया घाट जपुनी या शृंगारी सावंगी माठ चढूया घाट जपुनी या शृंगारी गोडीनो लगबग करून जाऊया मथुरेच्या बाजारी गोडीनो लगबग करून जाऊया मथुरेच्या बाजारी सावंगी माता चढूया घाट जपुनी या शृंगारी सावंगी माता चढूया घाट जपुनी या
गेल्या पण त्या आपल्या मित्राला अरे ये वाकड्या रे पाहिले तुझ्या नाता अरे बाबा ये आलो 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 तुझ्या ज्ञान मला हात मारिला तुझ्या ज्ञान मला हात मारिला काय होतो रे बाबा काय करतो ज्ञान मला हात मारिला धावत आलो जोडीला चुकली बाई माझी आडला लोक सोडून कपिला चुकली बाई माझी आडला लोक सोडून कपिला माझी आडला लोक सोडून कपिला माझी आडला लोक सोडून कपिला तुझा मला हात मारिला तुझा मला हात मारिला गावात आलो जोडीला चुकली बाई माझी आडला
अरे कामगी जाऊ दे माझी मेली गोतळ म्हणजे सगळी गडबड केली नाही ती वाय तिच्या घराला बसलो होतो तर ड्रम गेलो नाही अरे होय अरे काय गप्पा मारत होतो माहिती अरे लय माझी आली तू अरे मला उठून गेली ती मी आवाला म्हणून मी नाही तो कसा मला काय सांगशील की नाही अरे माझी तांबू काय इकडे घेऊन आलोय हा मरून देऊ हा मरून देऊ बोला घेऊ हो हे तांबू गेली होती काय आज मुली मारला तू बसली होती माझ्या घराला काय झालं काय कुठं होतीस आता काय बोलतोय बघते माझ्या मोबाईल कतली माझ्या पोरग्यान तयार केलेला आहे अगं एवढा तर पोरगा आहे लय उचालाय मग मला गुलामा चालीतच जात नाही काय समजत नाही चालीत एवढा आहे एवढा काय झालं माहिती आहे परवा मला म्हाताराने फोन केला नाही चालेतून फोन केला नाही म्हाताराने काय म्हणाले तुमचा पोरगा चालेत येतो पण अभ्यास करीत नाही अरे तर म्हणतोय मी गुलाम जातो कुठं अरे आजकालपर्यंत काय समजत नाही काय केलं माहितीये म्हातारांचा फोन आला म्हणतात बंद्याला ताबडतोब शाळेत घेऊन या लवकर शाळेत घेऊन या हाय तसा बंद्याला घेतला आणि शाळेत गेलो आणि म्हातारांसमोर उभा केला समोर बंद्याला उभा केला मास्तर काय म्हणाले तुमचा पोरगा शाळेत अभ्यास नाही करीत मी काय बोल माहितीये शाळेत अभ्यास नाही करीत म्हटलं घरात करतो शाळेत कसं नाही करीत म्हटलं काय म्हटलं माहितीये तुम्हाला जर पसंत नसेल तर म्हणजे बांध्याची परीक्षा घ्या बांध्याची परीक्षा घ्या मास्तरांना काय विचारला बांध्याला पहिला प्रश्न काय विचारला माहितीये ऐकायचंय बंद्या पाऊस पडून गेल्यावर विजा का चमकतात चांगले बंद्या तू सांग हे बंद्या काय रे बाबला हा ना पण काय बोलतोय
पाठी पाठी जातो होय ना पोरग्याला काय सांगितलं काय सांगितलं? काय सांगितलं काय सांगितलं? छाती झोपून जाती ठोकून ते पण हा. काय सांगितलं? मात्र मात्र. पाऊस पडून गेल्यावर पाऊस पडून गेल्यावर विजा नाही चमकत मग काय करायचं? वरचे देव आहेत ना हा बेतण्यावर बघतात तुझा पाऊस पडलाय विचार म्हणजे काय मात्र दुसरा बदल टाकला बरं दुसरा काय विचारला दुसरा बदल मात्र काय विचारला बंड्या पंधरा फलांची नाव होता सोपा आहे मात्र काय सांगितलं मात्र पंधरा फलांची नाव ऐका आंबा आंबा चिक्कू पेरू किती झाले आणि 1 डझन केली बरोबर मी म्हाताऱ्याला म्हणतोय माझा पोरगा उचलला आहे तर माणसा म्हणतात नाही तिथला बदल विचारला परत तिथला काय विचारलं बंड्या तुझा जन्म केव्हा झाला नी म्हणजे काय बोलला मास्तर माझा जन्म बुधवारी झालाय बरोबर आहे पोरग्यान मास्तरला काय विचारलं उलटा प्रश्न मास्तरांना उलटा केला ना मास्तरानो तुमचा जन्म केव्हा झाला मास्तर काय बोलले मास्तर बोले लयवारी झाला पोरगा काय म्हणाला काय बोलला मास्तरानो तुम्ही खोटं बोलता बाई लयवारी जन्म होत नाही म्हणतो ते कसं लयवारी सुट्टी येते मी सांगतोय मास्तरांना माझा पोरगा उद्या काय झालं त्याला नाव मग आता पाच लागलं बरं मी काय म्हणतोय तुमची कारण काय झाली सांग जरा, सांग जरा, सांग. काय झालं तरी काय सांग काय सुद्धा. म्हणजे आपलं देवाचं असते कुठलं ते हा. त्यानं आपल्याला कामगिरी सांगितली कामगिरी हा कोणती ते 16 सहस्र हा. तुमचे 60 गोपी का हा. 60 मार्क करून मग तुमच्या बाजार अरे झाल्या मग जाऊ देत ना तुमच्याकडून दही दूध ताक म्हणून घ्यायचं आपण हा. काय सांगतो आपण खायचं आहे मग आपण खायचं आपण खायचं होय ना मग? मग त्या गवळणी कुठं आहे ठेवलं नाही हा. गवळणी नाही. कोण तू काय झालं रे ना लाल गल्ली तुझी मी आला नाही पहिला म्हटलं गवळणी म्हटलं जरा म्हटलं बघूया कुठं आहे त्या ठीक आहे त्याला घालली आपण जातो. नाचा जाऊया हा, चल मग. चल तरी अरे काय मेळात लावला अरे मेळा काय कलर तो मेलेव मागा केला वाय ना तो झाला हात गेला मेलेव लावणार झेपा झेपा लावता होय आता हा? आता झेपा लावता आधार कसला आधार म्हणजे काय त्या गवळणी पांड्या पांड्या फुटूत आहेत पाणी असणार होते. आयच्या पत पांड्या फुटूत आहेत कशा काय गवल्याच्या बोई म्हणून पांड्या गण. पांड्या कशा काय असणार गावल्या बोली म्हणून पांड्या दही दूध ताक म्हणून जातात म्हणून पांड्या आहेत मग तुम्ही काय बोलता का आता? देव सांगाल पांड्या नाही काय मारल्या जनावर काही लोक टाकतो हा म्हणून पाले झाली व्हायची आवडीत जातात बरोबर आहे पण इकडे रे त्या गवलनीमध्ये ना कोणतरी आहे पांड्या पांडे आहे दो हत्ती आहे पांडे आहे हत्ती आहे कोण आहे आणि ते पोरींची मावशी आहे हा? हा, म्हणजे नादा लागून गेले बा. काय झालं पाणी करून टाकलं. काय मला म्हणजे पाणी घालत माझं मी घाबरत नाही मावशी आहे ना आणि नाही ना मग तुला सोबत करून मावशी आहे ना ती चल हे काढी काय घाबरतो काय नाही नाही तू घाबरत नाही करते ते. हे मावशी हो, यावर घाटे घाबरत. अरे काय झालं रे उंदरा उंदीर बोलली. उंदीर हो मावशी अरे काय झालं हा एवढूसा उंदीर आहे ना तुला भारी काय पडेल रे याचा अजून एवढीसा उंदीर आहे मला स्वतःच हे मावशी आता हा एवढूचा उंदीर मेले तू एवढूसा हा. असं सांग ना तर म्हणतोय काय झालं? एवढ्या मोठ्या पत्याला ए कुठं बघ माझी पुतना बाहेर बोलत याला उंदीर, याला उंदीर, याला उंदीर बांधा. तिथे जे आहे बांधत गेला उंदीर खाली. ह्या पकडला नाही पकडाय पाहिजे बाबा. मग? नाही पकडते सांग, सांग, काय म्हणतोय? काय म्हणतो मावशी ताट राहिले कोणाला खाली खाली येऊ वर गेलोय हो ठीक आहे मावशी अरे आता काय झालं मावशी तुझं नाव काय ग
मेल्या माझं न होय होय. पण तुला काय करायचंय तुझ्या काय पता दुखते अरे पण तुला काय करायचंय हे विचारते अगं मावशे तुझं नाव समज जरा बोलव होय. अरे पण कशासाठी अगं मावशे सांग जरा ओळख चांगला नको बाय अरे मेल्या कशासाठी विचारते ना हॅलो अगे माव बरं मुकुंद ऐ, हा काय मुकुंद मुकुंद कांबळे हा. नाव चांगलं घे मावशे का मुकुंद दामले अरे मुले तांबले नाही मुले तांबले बरं ऐक, हा तोय काय नाव माचे हा हा बरं आहे मुकुंद कणकण कुदळ मणमण माती खणखण कुदळ मणमण माती म्हणा मातीच्या उभारल्या भिंती सितारले काम सासूबाईंच्या पोटी जलमले राम राम नाही घेतलं नाव नाही घेतलं 32 पाना 32 सुपाऱ्या 32 पानांना लावला चुना पायात पाहिजे नाचू कशी गळ्यात गंतन वाकू कशी तोंडात विडा बोलू कशी लेख गुरुवांची सून कलमटेंची ने अस्तुरी मुकुंदरावांची हॅलो तसेच बरं समीर हा कडक घेल कडा हा आपलं कडकच आहे हा? कडकच आपलं आहे असं सांगते बरं कडकच घेतो भाग्यलक्ष्मी ना असं घे. भाग्यलक्ष्मी मालक ट्रॅव्हलचे मालक त्यावरचे मालक आहेत माझे बरं तुमच्यावरच घेते ऐका समीर ना बरं केला होता गाजराचा हलवा गाजर टाकलं होतं त्यात किसून हे मावशे काय बोलली काय बोलली काय अरे मेला काय झालं केला होता गाजाचा हलवा हा का पपईचा नव्हता मेला त्या समीर रावांना गाजराचा आवडतो म्हणून गाजराचा केला होता अगं मावशे गाजर वाईट असतं मावशी अरे पण कशासाठी अगं मावशी पपईचा दिलास ना त्याला पेशी वाटली दिली मेले त्यांच्या पेशी आधीच वाढलेली आहे. आता सांगितलं ना सगळं कडक आवडतं बरं ऐक समीर केला होता पपईचा हलवा मेलेला पपईचा आवडतो म्हणून पपईचा घेते ऐका मेलेच्या ह्याच्यात पेशी कमी झाली केला होता पपईचा हलवा पपई टाकला होता त्यात किसून केला होता पपईचा हलवा पपई टाकला होता त्यात किसून अहो समीरराव तुमच्या ट्रॅव्हल्स मधून नमन झालं की घेऊन चला मला बाईक वर बसून हॅलो बरं अक्षय हा चव्हाण होय. अक्षय चव्हाण हा हा तू मेला काय तिथं काय केक? तुम्ही बोलावला म्हणून गेलो मावशे मेले इथे हा अक्षय चव्हाण बरं आहे. 1 2 3 4 4 गेले चौशीकडे 1 2 3 4 4 गेले चौशीकडे आणि आमचे अक्षयराव ते बघ गेले बामणाच्या म्हशीकडे हॅलो मावशीला काय विचारतो बघायला हे मावशे आता आत्ता तोंडात गेला काय माझं मन मेले इथं कशासाठी बोलवलंस ते सांग मावशे मी काय म्हणतोय अरे काय तुझं नाव काय सांगितलं नाही माझं नाव होय. बरं आहे हा तोय अरे माझं नाव श्रीवल्ली हा काय बोलले मावशीचं नाव काय बोलली चिवल्ली मावशी बोलली थांबा. तू आधीच आहेस वाणीने बोबडा मग काय? त्याच्यात माझ्या नावाचं काहीतरी वाटोलं करून टाकशील अजिबात. माझ्या नावाचं जाऊ दे हा. तुझं नाव काय ते सांग पाहू म्हणजे अजून पण मला ओळखलंच नाही मावशी त्याला मागाशी म्हणतो हा छोटा उंदीर मला ओळखलंच नाही मग कोण तू मला ओळखलंच नाही मावशी अरे म्हणजे नाही. अगं मेली मंगळपर्यंत तिकडनं एवढा आलो नाच मग काय झालं एवढ्या खाली वापते लावले आहे तुला दिसल्या नाही याला लावणार खाली वाटते मेल्याच्या वाटत्या सुकून घालायला लागते काय का बोलली वापत्या चुकले मग मेल्या दिसतायत ना वापत्या चुकल्यात नाही मग वापत्या अजून वले आहेत
मला तुझी वाचा गेली मला मी बोलली मी बोलली काय बोलत नाही काय नाही हे मावशे अरे आता काय झालं मावशे मी काय म्हणतोय अरे काय ते सांग पटकन तू दगड नाही पाय आहे. तू आलेली कुठून जायची कुठं अरे आम्ही आलेल्या गोकुळातून जायच्या मथुरेला अजिबात नको. का कुठून जायला वाईट असतं अरे बरं मग आम्ही दुसऱ्या वाटेने जाऊ तिकडं बेलं खाते मग बरं आम्ही तिसऱ्या वाटेने जाऊ तिकडं वय खाते आता कुठं जाणार अरे पण आमची वाट अडवणारा तू आहेस तरी कोण माझं आत्मा ओळखलं नाही काय करते काय तू मला ओळखलं नाही अजून अरे नाही तिला ओळख दाखव काय हा? मावशे अगं मीच तो अरे पण कोण अगं मावशे मीच तो अरे पण कोण कृष्णदेवांचा फकल्या अरे पण तुझ्याकडे काही कायदा वगैरे आहे का आधार कार्ड पॅन कार्ड नाही नाही अजिबात नाही काय म्हणते पॅन कार्ड आता इथं मग कुठं काढणार? इथं काय पॅन करू? जर खबर होईल तर पॅन कार्ड काढू. पॅन कार्ड. कधी पण आणि पुस्तक आहे, पॅन कार्ड. मी पॅन काढला नाही मावशी खाली बघतो. आधी मेलेच्या डोक्यावरचे केस त्याच्याकडे काढले ते आपले दुकान आहे ना सुशील दादाकडं आलं गुलाम त्याच्याकडे जाऊन केस कापू दे मेले ही पॅन काढायला सांगितलं नाही तुला मग? तुला ओळखपत्र विचारते आधार कार्ड पॅन कार्ड आता पॅन कार्ड मेलेव नाही ती ते बोलतो खिशातलं पॅन कार्ड. मेलेच्या कानावर केस आले तर मी मावशी माझी काय चूक आहे तर गुलाम सुशीलला मी सांगतोय अरे गुलामा कानावाले काम तर सगळं वरचं काम अरे मेले मी सांगते त्याला उद्या कापून ये बरं ठीक आहे तुला कायदा ऐकायचा आहे ना बरं सांग की. माहीत सांग लवकर ऐकाय काय अरे हो आता आहे बघ बंद केली ही तुमची वाट हे उतरून डोजीचे माठ केंद्र सुद्धा मला तोरा जाऊ नका मथुरेच्या बाजाराला जाऊ नका हा कायदा कायदा भगवती माणसाला कायदा कायदा भगवती माणसाला सारे मर गई थी जोड़िया मौके नहीं भाई सारे भागे तुम्हें फिरोनिया तो याद नहीं भाई इसका दीवाना हो छोड़ू नका सारे सिदाना पादे साता कायदा कायदा तुझे मानसा कायदा कायदा तुझे मानसा हॅलो कसली खबर साक्षर सारे मर गई थी जोड़िया मौके नहीं भाई सारे भागे तुम्हें फिरोनिया तो याद नहीं भाई इसका दीवाना हो छोड़ू नका सारे सिदाना पादे साता कायदा कायदा भगवती मानसा कायदा कायदा भगवती मानसा
जमून झालाय म्हणजे आपली कामगिरी जमली म्हणजे आपल्या कायद्याला सर्व गवळण खाली बसवलं एवढंच ना अला बचवल्या त्याची वाचा बसली का बोलतच नाही. ए बचावायचे आहेत ना बचव मग बोल काहीतरी मावचे अरे आता काय झालं मावचे मी काय सांगतोय आमच्या कायद्याप्रमाणे सगळ्या गवळणी ताबडतोब खाली वाटल्या पाहिजे अगं पोरीनो ह्याच्या कायद्यांना न बसता आपण थोडे दमले म्हणून बसूया कायदे रथ मावचे अगं पोरीनो बसा ना हा कामगिरी आपली झाली कामगिरी चल. पेंडोस्टममधील कामगिरी अजून अविरत आहे ती आपणच पूर्ण करावी. गौरांनी तुम्ही आले कुठून ते जाणार कुठे आम्ही आलेल्या गोकुळातून आणि जाणार मथुरेला. महत्वाचा रस्ता प्रतिबंध आहे आपल्याला म्हणतात तरी कोण? आम्हाला म्हणतात श्रीकृष्ण भगवान कृष्ण भगवान असे पण नसतात. आधी कसे असतात पायी पद्म बेंबी हिरा मस्तविचुरा कटेवरी हात विठ्ठल रुक्मिणी करत असतात. तेरा ते कलियुग आहे कलियुगामध्ये देवांना अनुक्रमे ध्यान करावी लागतात. देवा तुमचे जन्म कुणा सांगा. माहिती नाही जन्म कुणा
देवा जा तुम्हाला रजा आहे देवा सांग दे सत्यावरती दिले वचन आणि आपल्याला सांगण्याच्या हिंदोळ्यावर झुलतो हा झोका सांगण्याच्या हिंदोळ्यावर झुलतो हा झोका मी प्रिय सखा तू माझी राधिका मी प्रिय सखा तू माझी राधिका
मगाची रुजली आज काल सावरी जेव्हा तुझ्या पालखीला नाचली मांडवली थोडीशी मगाची रुजली आज काल सावरी जेव्हा तुझ्या पालखीला नाचली मांडवली तुझ्या